फायर प्रकरणी एक ताब्यात, बीडमध्ये खळबळ, 3 राऊंड फायर, मारहाणीत एक जखमी. बीड प्रतिनिधी. बीड शहरातील इमामपूर रोडवर मागील भांडणाची कुरापत काढत एका तरुणावर पिस्तुलातून 3 राऊंड फायर केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर इतर 10 जण फरार झाले असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सलीम पेट्रोल पंप समोर इमामपूर रोड, बीड येथे ही घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली. फिर्यादी शेख मोहम्मद साद शेख हारून, वय 22, रा. जुना बाजार, हत्तीखाना, बीड यांच्या तक्रारीवरून सफवान खान, महबूब खान, सय्यद साद, फरदीन, अखलाख, सरवरा पेठवीट यांच्यासह 6 ते 7 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात काठ्या घेऊन घटनास्थळी येत फिर्यादी व त्याच्या मित्रांना धमकावल्याचे तक्रारीत नमूद आहे. यावेळी आरोपी क्रमांक 1 पिस्तुलातून फिर्यादीच्या दिशेने 3 गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीने लाकडी दांड्याने फिर्यादीच्या उजव्या कानावर मारून त्याला जखमी केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून शहरात खुलेआम पिस्तुलांचा वापर आणि दहशत निर्माण करण्यासाठी फायरिंगच्या घटना वाढत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणी बीएनएसच्या कलम 109, 118, 1, 189, 2, 190, 191, 2, 191, 3 तसेच आर्म्स ॲक्टच्या कलम 325 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक 300/2026 असून पुढील तपास सपोनी दराडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दिनांक ऑगस्ट 12 रोजी सकाळी इमामपूर रोडवरील घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून फायरिंगमध्ये वापरलेल्या पिस्तुलाबाबत तसेच या प्रकरणातील इतर आरोपींबाबत माहिती घेण्यात येत आहे. पिस्तुलांचा वाढता वापर चिंतेचा विषय. मागील काही महिन्यांत बीड शहर व जिल्ह्यात पिस्तूल बाळगणे, त्याद्वारे धमकावणे आणि फायरिंग करण्याच्या घटना समोर आल्या आहेत. मागील आठवड्यातच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीकडून पिस्तूल जप्त करण्यात आले होते. मात्र संबंधित पिस्तूल त्याच्याकडे कुठून आले, त्याने ते कोणाकडून घेतले, याचा तपास कितपत